तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला जो घटक आहे घड्याळ आणि त्यामधले मोजले जाणारे कोन. बरेच विद्यार्थी याच्यामध्ये पण कन्फ्यूज असतात सर की दोघांमध्ये अँगल्स कितीचा घ्यायचा हे ओळखण्यासाठी आज मी तुमच्या समोर बेटा हे दोन घड्याळ यांचं चित्र काढलेलं आहे. आता घड्याळ आणि त्याच्यामधले कोन कसे मोजायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात अगोदर 1 ते म्हणजे 12 पासून स्टार्ट केल्यानंतर एकूण पूर्ण 12 आकडे असतात और पूर्ण ह्या सर्कलचं मेजरमेंट 360 असते. म्हणजे या दोघांमध्ये 30 चा कोन, या दोघांमध्ये 30 चा कोन, या दोघांमध्ये 30 चा कोन, अशा पद्धतीने आपण कोनाची रचना केलेली आहे. प्रत्येक 5 मिनिटांमध्ये 30-30 चा कोन असतो. आता या घड्याळीमधले कोन जर मोजायचे असतील तर किती मापाचा कोन हा इथे दर्शवत असेल. या काठाला आपण जनरली म्हणतो आवर काटा असेल आणि हा मिनिट काटा असेल. खूप कमी वेळेमध्ये शोधण्यासाठी ही ट्रिक्स मी तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो मांडत आहे. आता इथे किती वाजले? 4:05. इथे 4:05 झाले असतील. तर मग यामधला अँगल काढायचा कसा? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, खूप लवकर सोपी आणि ट्रिक्स. 1 ते 2 मधला 30 अँगल, 2 ते 3 मधला 30 अँगल आणि 1 ते 2 मधला आणि 2 ते 3 आणि 3 ते 4 मधला हा 30 अँगल. म्हणजे हा झाला 90 अंशाचा कोन, बरोबर आहे. त्याच्यानंतर मिनिट काटा हा 12 पासून किती पुढे गेलेला आहे? 5 मिनिटं पुढे गेलेला आहे. म्हणजे त्या 5 चे अर्धे करून टाकायचे 2.5. म्हणजे 90 मध्ये प्लस 2.5 ऍड करायचा, दॅट इज इक्वल्स टू 92.5 डिग्रीचा कोन असेल. मग इथे या आवर काट्यामध्ये आणि मिनिट काट्यामध्ये एकूण कोन असेल 92.5 डिग्रीचा. अत्यंत कमी वेळेमध्ये. जर आवर काट्याच्या पुढे जर असेल तर त्यावेळेला मिनिट काट्याचं काय करायचं? तिथे बेरीज करायची. आणि आवर काट्याचं जर मागे असेल तर त्यावेळेस मिनिट काट्याचे अर्धे करून त्याचे मायनस करायचे. तसेच आता हा कोन जर 92.5 डिग्रीचा जर असेल तर ह्याच्यामध्ये कोन कितीचा तयार होतो ते आता आपण काही सेकंदामध्ये पाहणार आहोत. मग आता याच्यामध्ये वाजली किती? 5:40. मग सेम त्याच्यासारखीच ट्रिक्स वापरायची आपल्याला. 5 ते 6 मधला कोन 30 अंशाचा, 6 ते 7 मधला कोन 30 अंशाचा, 6 ते 7 मधला कोन, 7 ते 8 मधला कोन 30 अंशाचा. अशा पद्धतीने हा कोन झाला पूर्ण 90 अंशाचा. मग जर काटा आवर काट्याच्या जर मागे असेल तर त्यावेळेला मिनिट काटा मोजायचा कितीचा असेल आणि त्याचे अर्धे करून टाकायचे. मग इथे 5, 10, 15, 20, 25, 30, 35 आणि 40 म्हणजे एकूण हा मिनिट काटा 40 वर आहे, त्याचे अर्धे करायचे 20 डिग्री. मग तो 90 मधून 20 मायनस करायचा, हा कोन असेल 70 डिग्रीचा. लक्षात ठेवायची खूप सोपी ट्रिक्स आहे. जर आवर काट्याच्या पुढे असेल तर मिनिट काटा कुठे असतो त्याचे अर्धे करायचे आणि त्या आलेल्या अगोदरच्या अँगल्समध्ये त्याची बेरीज करायची. फायनली वी गेट देअर द अँगल्स बिटवीन दीज टू द क्लॉक्स और हँड्स. सेम वे हिअर. इथे फक्त थोडी वेगळी ट्रिक आहे. तो घड्याळी काट्याच्या म्हणजे आवर काट्याच्या मागे असेल तर त्यावेळेस काय करायचं? अगोदर प्रत्येकांमधले अँगल्स मोजायचे. 90 डिग्री हा जर अँगल असेल तर मिनिट काटा कुठे आहे? तो 40 वर असेल तर 40 चे अर्धे करायचे. 40 चे अर्धे असतील 20. 20 ला मग त्या 90 मधून वजा करायचं. म्हणजे या दोघांमध्ये निर्माण होणारा कोन कितीचा असेल? 70. आणि या दोघांमध्ये निर्माण होणारा कोन असेल 92.5 डिग्रीचा. सेम अशाच पद्धतीने एक कोन मी तुम्हाला काढायला देतो आणि तो तुम्ही ओळखायचा की किती डिग्रीचा असेल आणि त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये मला द्यायचं आहे. आता परत एक तुम्हाला घड्याळ काढून देतो या पद्धतीने. आणि सेम हा 12 वर असेल, हा 3 असेल, हा 6 असेल आणि हा 9. मग इथून विचार जर केला की हा काटा मिनिट काटा आणि आवर काटा हा जर परत 1 आणि इथे 2, 3 वाजून जर 10 मिनिटं झाले असतील तर याच्यामधला कोन किती अंशाचा असेल हे तुम्ही काढा आणि कमेंट बॉक्समध्ये त्याचं आन्सर द्या. थँक्यू.